मंडळी, सूर्य पूर्वेला उगवण्यासाठी संविधानाच्या मंजुरीची गरज नसते. त्याचप्रमाणे भारत हे हिंदू राष्ट्रच आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या या एका विधानानं देशात पुन्हा एकदा एका जुन्या वादाला तोंड फुटलंय. मोहन भागवत म्हणतात की हिंदू राष्ट्र हे नैसर्गिक सत्य आहे, पण दुसरीकडे आपला देश ज्या संविधानावरती चालतो ते संविधान सांगतं की भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की संविधानातल्या मूल्यांपेक्षा हिंदू राष्ट्र नावाची संकल्पना ही मोठी आहे का? खरोखरच भारत हे नैसर्गिकरित्या हिंदू राष्ट्र आहे का, की ही केवळ एका विशिष्ट विचारधारेची मांडणी आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या विधानाच्या आपल्याला लोकशाहीवरती, आपल्या संविधानावरती नेमका काय परिणाम होईल, या सर्व प्रश्नांभोवती आजच्या या धुरळ्यामधनं आपण चर्चा करूया. आणि आज या प्रश्नाभोवती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार, आपल्यासोबत आहेत भाजपकडनं भूमिका मांडण्यासाठी भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर, आणि आपल्यासोबत राजकीय विश्लेषक राजेंद्र साठे सर सुद्धा या चर्चेमध्ये आहेत. आणि थोड्याच वेळामध्ये आपल्यासोबत संघ विचारांचे अभ्यासक मकरंद मुळे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. मात्र सगळ्यात आधी मोहन भागवत यांनी जे म्हटलंय ते आपण प्रेक्षकांच्या पुढे ठेवूयात. आपण मोहन भागवत त्यांचे वक्तव्य प्ले करूयात. फिर हिंदू राष्ट्र बहुत पुराना है. अब सूर्य पूरब में उगता है, कब से उगता है पता नहीं, तो अब इसको भी संविधान की मंजूरी चाहिए क्या? हिंदुस्तान हिंदू राष्ट्र है भाई. भारत को मातृभूमि मानने वाला, भारतीय संस्कृति पर श्रद्धा रखने वाला और भारतीय पूर्वजों का गौरव मन में रखने वाला एक भी व्यक्ति हिंदुस्तान की भूमि पर जब तक जीवित है तब तक भारत हिंदू राष्ट्र है. यह संघ का विचार है और इसलिए हिंदुस्तान हिंदू राष्ट्र है. कभी मन में आया संसद के कि बदलो और उसमें शब्द डालो, वो डालेंगे, नहीं डालेंगे तो भी ठीक है. हमको कुछ उस शब्द से मतलब नहीं है, क्योंकि हम हिंदू है, हमारा हिंदू राष्ट्र है. ये सत्य है. किसी पोथी में लिखा होगा, नहीं लिखा होगा, जो है सो है, वो बदलेगा नहीं. आणि याच सगळ्या वक्तव्यावरनं अर्थातच वाद पुढे आलेला आहे आणि याविषयी आपण चर्चा करूयात. मी चर्चेच्या सुरुवातीलाच राजेंद्र साठे सर आपल्याकडे येतो. मला आपल्याकडनं हे समजून घ्यायचं आहे, कारण संघाकडनं किंवा कुठल्याही हिंदुत्ववादी संघटनांकडनं, नेत्यांकडनं हिंदू राष्ट्राची संकल्पना आणि त्याविषयीचं भाष्य होणं ही काही पहिली वेळ नसली तरी सुद्धा आज ज्या वेळेला मोहन भागवत हे पुन्हा एकदा हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेविषयी बोलत आहेत, तेव्हा ते संविधानाचा संदर्भ देत आहेत. आणि हा सगळा संदर्भ पाहता, ही वेळ पाहता, नेमकं सरसंघचालकांना इथं काय सुचवायचं आहे? मला वाटतं या मुद्द्याचे दोन भाग करायला लागतील. एक म्हणजे हे हिंदू राष्ट्र आहे का, आणि याच्याबाबत काही तात्विक मांडणी आहे त्याच्यावर भागवतांचं म्हणणं काय आणि त्याला आपण काय आक्षेप घेऊ शकतो, एक भाग आहे. आणि भागवतांनी हे आत्ताच का केलं आहे, तर दुसऱ्या मुद्द्याचा आधी विचार करू, कारण तो सगळ्यांना माहिती आहे की पश्चिम बंगालच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि हे विधान पश्चिम बंगालमध्येच केलेलं आहे. पश्चिम बंगाल हे असं राज्य राहिलेलं आहे की भारतीय जनता पक्षाला तिथे आपली ओळख निर्माण करता आलेली नाही किंवा आपली सत्ता घेता आलेली नाही. ओळख निर्माण करता आली आहे पण सत्ता निर्माण करता आलेली नाही. यावेळेस ते सगळ्यात जोरदार तिथे प्रयत्न करणार. बिहारच्या निवडणुकांच्या मिरवणुकीतच मोदींनी अनाऊन्स केलेलं होतं की आता इथून पुढे पुढचं लक्ष कोलकाता असणार. तर मला असं वाटतं की त्या दृष्टीने पूर्णपणे सगळी ताकद लावणं आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवणं, या दृष्टीने संघ आणि भारतीय जनता पक्षाची तयारी सुरू झालेली आहे. याचं हे द्योतक आहे. आणि त्यांचं सुदैव म्हणा किंवा देशाचं दुर्दैव म्हणा की बाकी देशात याच वेळेस निवडणूक आहेत, फेब्रुवारीमध्ये निवडणुका होणार आहेत. आणि बांगलादेशात आपल्याला जे काही चालू आहे ते माहिती आहे. तिथे विरोधी वातावरण आहे, हिंदू विरोधी वातावरण तिथे निर्माण करायचा प्रयत्न केला जातोय आणि काही हिंदूंवर हल्लेही झालेले आहेत वगैरे.
तर याचा बरोबर पश्चिम बंगालच्या राजकारणात हिंदुत्वाचा मुद्दा आणून फायदा उठवण्याचा हा प्रयत्न आहे. आता आपण जो पहिला मुद्दा आहे की हिंदू राष्ट्राच्या संदर्भातलं त्यांचं जे आकलन आहे, तर या संदर्भात त्यांनी बरीच मांडणी केलेली आहे. म्हणजे त्याच्यात त्यांनी आणखीनही एक धक्कादायक विधान केलेलं आहे की आंबेडकरांनी ज्यावेळेस घटना लिहिली तेव्हा त्यातली समता, बंधुता वगैरे जी काय तत्व आहे ती फ्रेंच राज्यक्रांतीमधून घेतलेली नसून गौतम बुद्धाच्या ह्याच्यातनं घेतलेली आहे, गौतम बुद्धाच्या तत्व. बरोबर, आपण त्या सगळ्याकडे येऊया. पण मुळात यातलं जे राजकारण आहे त्या अनुषंगानं मी भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांना प्रश्न करतो. विनायक आंबेकर आपल्या सोबत आहेत. विनायक आंबेकर जी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेकदा याबद्दल म्हणाले आहेत. त्याचं म्हणतात की संविधान हा सर्वात पवित्र ग्रंथ आहे. मग जेव्हा देशाचे पंतप्रधान असं विधान करतात, असं म्हणतात संविधानाविषयी, त्या संविधानाचा संदर्भ देऊन सरसंघचालक म्हणतात की संविधानामध्ये असो वा नसो, या दोन वक्तव्यांमध्ये किंवा या दोन भूमिकांमध्ये आपल्याला काही तफावत दिसतेय का, आणि असेल तर ते काय? बिलकुल तफावत नाही. माननीय मोहनजींनी जे मांडलंय त्यांनी असं मांडलंय की हिंदू राष्ट्र ही एक संकल्पना आहे आणि ही संकल्पना चंद्रगुप्त मौर्य, चौल या सम्राटापासून हिंदवी स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत अनेक वर्षे या देशात रुजलेली आहे. ती हिंदू माणसांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे या संकल्पनेच्या बद्दल ते बोलत होते. त्यांनी घटनेचा संदर्भ दिला असं आपण जे म्हटलात ते अतिशय चुकीचं आहे. त्यांना असं म्हणायचं होतं की घटना ही नंतर आली आणि घटनेमध्ये एखादा शब्द आहे किंवा नाही याच्यामुळे समाजधारणा तयार होत नाही. समाजधारणा ही वर्षाच्या त्यांनी भारतीय संस्कृतीचा उल्लेख केला की ही संस्कृती हिंदू संस्कृती आहे, ही गेले अनेक वर्ष आहे. त्यामुळे याचा आणि घटनेचा संदर्भ लावू नका. घटनेने जर हा शब्द स्वीकारला तर चांगलंच आहे आणि नाही स्वीकारला तरी सुद्धा ही हिंदू माणसांच्या मनामध्ये आहे, हिंदूंच्या मनामध्ये आहे. आणि त्यांनी असं स्पष्ट म्हटलं की हिंदू राष्ट्राला मानणारा शेवटचा हिंदू या देशात जिवंत आहे, तोपर्यंत ही संकल्पना राहणार आहे. आणि मला असं या ठिकाणी नमूद करायचंय की हिंदुत्व हा शब्द जरी नसला तरी सेक्युलर हा शब्द सुद्धा संविधानामध्ये पूर्वीपासून नव्हता. 1986 साली काँग्रेसच्या कृष्णकृत्यामुळे तो घुसंड्यात आलेला आहे. त्यामुळे हा वादच मुळी गैरलागू आहे. ते एका संकल्पनेविषयी बोलतायत आणि आपण त्याचा घटनेशी संदर्भ लावतोय, ही चूक आहे. हनुमंत पवार, आपली प्रतिक्रिया? हे भारतीय संविधान, हे भारतीय संविधान कोणती पोथी नाही, कोणता ग्रंथ नाही, कोणतं पुराण नाही. हा भारतीय संविधान आमच्या अस्तित्वाचा, भारतातल्या प्रत्येक नागरिकांच्या अस्तित्वाचा पुरावा देणारा हा ग्रंथ आहे. आता मोहन भागवत साहेब जे बोलले ते तुम्ही दाखवलं. तर मोहनराव भागवत हे काय पंतप्रधान नाहीयेत किंवा आमच्या हिंदू धर्माचे गुरु सुद्धा ते नाहीयेत. त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना म्हणजे माझ्यासारख्या हिंदूचं प्रतिनिधित्व करते असं म्हणण्याचा वेडेपणा माझ्यासारखे हिंदू कधीही करणार नाहीत. त्यामुळे ते काय कुठला शब्द घालायचा आणि कुठला काढायचा म्हणले, या दृष्टीनं हे संविधान जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत माझ्यासारख्या भारतीयाला, माझ्यासारख्या सश्रद्ध हिंदूला काडीचीही किंमत द्यावी वाटत नाही मोहन भागवत यांच्या विधानाला. आता त्यांचं विधान गांभीर्यानं कुठं घ्यावं वाटतं तर ते ज्यावेळेस संविधानामध्ये या शब्दाचा अंतर्भाव करा असं सांगतायत किंवा केला नाही केला तरी फरक पडत नाही, हे हिंदू राष्ट्रच आहे असं सांगतायत, त्यावेळेस त्यांना संविधानामधल्या कलमांचा आणि संविधान सभेमध्ये जे 350-400 मंडळी होती त्यांच्या चर्चेचा दाखला द्यावा लागतो. या भारतीय संविधानामध्ये जे संविधान आपण निर्माण केलं आणि आपण स्वतः परत अर्पण केलं, ते निर्माण होत असताना यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सगळ्या मंडळींनी बहिष्कार घातलेला होता. नव्हे, हे ज्यांना प्रात संस्मरणीय मानतात त्या गोवळकर गुरुजींनी सुद्धा या संविधानाच्या विरोधात अतिशय वाईट पद्धतीनं लिहिलेलं आहे. त्यांचेच अनुयायी म्हणून मोहनराव भागवत बोलत आहेत. शेवटच्या मिनिटामध्ये मी समारोप करतो की याच्यामध्ये काय सांगितलं. मूलभूत हक्काच्या कलम 15 मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की राज्य कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारे केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करणार नाही. हो, आम्ही हिंदू आहोत, हो या देशात हिंदू बहुसंख्या आहेत, पण या देशात मुस्लिम आहेत, बौद्ध आहेत, जैन आहेत,
ख्रिश्चन आहेत, शीख आहेत आणि कुठलाही धर्म न मानणारी अशी ही मंडळी आहेत. या सगळ्यांसह आमचं राष्ट्र बनलेलं आहे. धर्म आमच्या उंबऱ्याच्या मध्ये आहे आणि राष्ट्र ज्यावेळेस म्हणून आम्ही समोर येतो त्यावेळेस आमच्या राष्ट्राचा आधारभूत ग्रंथ हा भारतीय संविधान आहे. या संविधानामध्ये कुठल्याही एका धर्माला, कुठल्याही एका जातीला, वंशाला, भाषेला प्राधान्य देण्यात आलेलं नाही. म्हणून आम्ही टिकलेलो आहोत. जर एका धर्माला, एका संस्कृतीला प्राधान्य दिलं तर काय होतं हे श्रीधर लोणी नावाचे एक संपादक पत्रकार आहेत, त्यांनी पाकिस्तान का मतलब क्या या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. आवर्जून अभ्यासकांनी वाचावं. राहिला भारतीय संस्कृतीचा आणि हिंदू संस्कृतीचा मुद्दा, तर इथली हिंदू संस्कृती आणि हे राष्ट्र उभा राहण्यामध्ये हिंदू संस्कृतीचं काय योगदान आहे हे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलालजी नेहरू यांनी शोध भारताचा या ग्रंथात लिहिलेला आहे. साने गुरुजींनी त्याचा अनुवाद केलेला आहे, करंदीकरांनी अनुवाद केलेला आहे. त्यामुळे भारतीय संस्कृती, भारताचं राष्ट्र आणि आमचा वैयक्तिक धर्म या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्याचं एकत्रीकरण करण्याचा अधिकार मोहनराव भागवतांना भारतीय संविधानाने आम्ही नागरिकांनी, आम्ही हिंदूंनी दिलेला नाही. बर. राजेंद्र साठे सर, मला तुमच्याकडनं हे समजून घ्यायचं म्हणजे आता जेव्हा आपण भाजपच्या प्रवक्त्यांना, आंबेडकरजींना प्रश्न विचारला तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही जोडू पाहताय संविधान आणि मोहन भागवत यांनी हिंदू राष्ट्र या संकल्पनेविषयी जी मांडणी केली होती. असं वाटतंय की मोहन भागवत यांनी हेतुपूर्वक संविधानाचा संदर्भ दिला असं याच्यामध्ये अधिक वाटतंय? मला असं वाटतं की हा जो शब्दच्छल आहे तो जाणीवपूर्वक किंवा खरं सांगायचं तर शुद्ध भाषेतील लबाडी करण्याचा प्रयत्न संघाचे लोक सातत्याने करत असतात आणि मोहन भागवत यांचं विधान त्याचाच एक नमुना आहे. मुद्दा असा आहे की आपण 26 जानेवारी 1950 ला आपल्या ज्या सगळ्या ओळखी आहेत, हिंदू, मुस्लिम किंवा बौद्ध, शीख वगैरे, या आपण विसर्जित केलेल्या आहेत भारतीय या शब्दामध्ये. आणि आपण सगळे एकमेकांशी जे जोडले गेलेलो आहोत किंवा व्यवहार करतो तो त्या घटनेने दिलेल्या स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांनुसार व्यवहार करतो आणि भारतीय म्हणून व्यवहार करतो. आपल्या ज्या ओळखी आहेत, हिंदू असेल किंवा ख्रिश्चन, मुस्लिम वगैरे, या आपल्या वैयक्तिक ओळखी आहेत, त्या समजा सांस्कृतिक ओळखी आहेत, पण त्याचा घटनेच्या किंवा आपल्या नागरिकत्वाशी काहीही संबंध नाही. हे लक्षात मला असं वाटतं की जाणीव आंबेडकरजी येतो आपल्याकडे. बोला, पूर्ण करा. असं म्हणायचं की ही भारतीय संस्कृती म्हणजेच हिंदू संस्कृती आहे आणि हे भारतीय राष्ट्र म्हणजेच हिंदू राष्ट्र आहे असं त्यांनी म्हणून त्याच्यामध्ये एक मखलाशी करण्याचा जो प्रयत्न केला जातो त्याच्यामधून असं होतं की त्यांना ज्या पद्धतीचं हिंदू राष्ट्र इथे आणायचं आहे त्याची वाट ते प्रशस्त करू इच्छितात. याचा साधा मतलब काय होतो? याचा साधा मतलब असा होतो की क्रमाक्रमाने या देशातले जे बाकीचे लोक आहेत आणि विशेषतः मुस्लिम लोक आहेत त्यांना सेकंड सिटीजन करायचं, त्यांना दुय्यम नागरिकत्व त्यांना ठरवायचं आहे आणि त्या पद्धतीने त्यांना पुढे जाऊन हिंदूंचं वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे अशी त्यांची मांडणी आहे या सगळ्या. हे ते करू शकतील का? तर मला असं वाटतं की नजीकच्या भविष्य काळात ते शक्य होणार नाही. बरं, मी याच्याविषयी आंबेडकरजींना विचारतो. साठे सर, आपण जो मुद्दा मांडलाय तोच पुढे येणारा प्रश्न मी त्यांना विचारतो. तुम्ही मगाशी मांडणी करताना आंबेडकरजी असं म्हणालात की अगदी संविधानामध्ये उल्लेख असण्याची गरज नाहीये, फार पूर्वीपासून भारत हे हिंदू राष्ट्र आहे. जर का नैसर्गिकरित्या भारत हे हिंदू राष्ट्र आहे तर मग आता वारंवार अशा पद्धतीची विधानं ही भाजपचे नेते असतील किंवा मग संघाचे सगळे नेते असतील यांच्याकडनं करण्याची गरज काय? या सगळ्यातनं अल्पसंख्याकांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न काही राजकीय डाव आहे का, अशी एक शंका उपस्थित होते. याचं उत्तर आपण कसं देणार? कसं आहे की मगाशी ते या संघच्या नेत्यांना लबाड म्हटले, ते स्वतः किती लबाड आहेत बघा. की ज्या वेळेला ते असं म्हणतात की 26 जानेवारी 1950 ला आम्ही सगळ्यांची ओळख पुसून टाकली, त्याच वेळेला त्या घटनेमधलं जे कलम 30 आहे ते मायनॉरिटीजना, लिंग्विस्टिक मायनॉरिटीज, रिलिजियस मायनॉरिटीज यांना विशेष अधिकार देतं आणि त्यांना विशेष प्रोटेक्शन देतं. ज्या वेळेला तुम्ही म्हणता की सगळ्यांना एका स्तरावर आणून ठेवलंय त्यावेळेला तुम्ही मायनॉरिटीजना विशेष अधिकार का दिले? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा हाच प्रश्न त्या घटनेच्या चर्चेच्या दरम्यान विचारलेला होता आणि त्यांचा या मायनॉरिटीज विषयी दिलेल्या सगळ्या प्रोव्हिजन्सना विरोध होता. कारण तुम्हीच तिथे डिस्क्रिमिनेशन सुरू केलं आणि हे डिस्क्रिमिनेशन हिंदू समाजाच्या लक्षात आणून देऊ आम्ही जेव्हा हिंदू समाजाला काही जागृत केलं तेव्हा तुम्हाला आता वाईट का वाटतंय? लबाडी मुळात तुमच्याकडून सुरुवात झाली.
तुम्हीच हे डिस्क्रिमिनेशन तयार केलं. तुम्ही मायनॉरिटीजना, लिंग्विस्टिक मायनॉरिटीज, रिलिजियस मायनॉरिटीजना विशेष अधिकार दिलेत का नाही? दिले असतील तर का दिले? तुम्ही सगळ्यांना सारखे अधिकार का दिले नाही? तिथे तुम्हाला समानता का आठवली नाही? हनुमंत पवार याचं उत्तर द्यावं लागेल. याला जोडूनच मी विचारतो की सरसंघचालक जेव्हा तुम्हीच बोला, सरसंघचालक जेव्हा म्हणतात की देशाला मातृभूमी मानणारा प्रत्येक जण हा हिंदूच आहे, तेव्हा या सांस्कृतिक व्याख्येमध्ये आपल्याला नेमकं काय वावगं वाटतं? आणि आंबेडकरजी म्हणाले त्याचंही उत्तर द्या. गुरुप्रसादजी, ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नाशिकच्या कालाराम मंदिराचा प्रवेशाचा संघर्ष करावा लागला, त्यावेळेस ते या मातीतले नव्हते का हो? कुठल्या संस्कृतीनं त्यांना अडवलं होतं? ज्यावेळेस सावित्रीबाईंना मुलींसाठी शिक्षण संस्था काढायच्या होत्या, त्यावेळेस त्या या भारतीय मातीतल्या नव्हत्या का? त्यांना दगड गोटे घालणारे पुण्यामधली लोक कोण होती? साने गुरुजींना पंढरपूरच्या विठोबाचं मंदिर अस्पृश्यांना खुलं असावं म्हणून जो संघर्ष करावा लागला, तो संघर्ष भारतीय संविधानाच्या मूल्यांवर आधारित संघर्ष असलेला होता. या सगळ्या लढ्यातून, बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मनिरपेक्ष लढ्यातून, बाबासाहेब आंबेडकरांच्या दलितोद्धाराच्या लढ्यातून, साने गुरुजींच्या मानवतेच्या लढ्यातून, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या उत्थानाच्या लढ्यातून संविधानामध्ये धर्मनिरपेक्षता हे मूल्य आलेलं आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामधल्या अल्पसंख्याक, आदिवासी आणि दलित समूहासाठी संविधानामध्ये संरक्षण घालून दिलेलं आहे. बाबासाहेबांच्या नावानं खोटं पेरायचं काम भाजपाच्या लोकांनी करू नये. सगळ्या डिबेट्स ज्या संविधान समितीमध्ये झाल्या होत्या त्या आजही वाचायला उपलब्ध आहेत. वेळेअभावी त्या इथं वाचून दाखवता येत नाहीत. अल्पसंख्याकांच्या हिताचं रक्षण झालं पाहिजे, आदिवासींना आरक्षण असलं पाहिजे, मागासवर्गीयांना आरक्षण असलं पाहिजे. हा आमच्या संविधानाचा गाभ आहे. तुम्ही जे हिंदू राष्ट्र सांगताय त्या हिंदू राष्ट्रामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांना फुलं उधळायला लावायची सोय आहे. तुम्ही जे हिंदू राष्ट्र सांगताय त्या हिंदू राष्ट्रामध्ये सलीम कुत्ता सोबत संबंध असलेल्या सुधाकर बडगुजरला पावन करून घ्यायची सोय आहे. तुम्ही जे हिंदू राष्ट्र सांगताय त्या हिंदू राष्ट्रामध्ये परदेशामध्ये काळा पैसा पाठवलेल्या नारायण राणेंना खासदारकी आमदारकी देण्याची सोय आहे. तुमचं हिंदू राष्ट्र वेगळं आहे, माझं साने गुरुजींचं, पंडित जवाहरलालजी नेहरू यांचं, बाबासाहेबांचं आणि या सगळ्या महात्मा फुले, सावित्रीबाई फुले या मला लक्षात आलं, हनुमंत पवार मला लक्षात आलं, हे वेगळं आहे. तुमचा आणि आमचा काही संबंध नाही. हनुमंत पवार हे म्हणतायत तुम्हाला की तुमचं म्हणजे भाजपचं जे हिंदू राष्ट्र आहे ते राजकीय सोयीचं हिंदू राष्ट्र आहे, अशी एक थोडक्यात लाईन मला त्यांच्या बोलण्यात दिसते. आंबेडकरजी अगदी अजिबात राजकीय सोयीचं नाही. त्यांनी जशी काही नावं घेतली त्या नावांची सुरुवात तर पंडित जवाहरलाल नेहरूंपासून होते. ज्या वेळेला पंतप्रधान कुणाला करायचं याच्यावरती मत मोजणी झाली त्यावेळेला नेहरूंना 2 मतं होती आणि पंडित आपले सरदार वल्लभभाई पटेलांना 12 मतं का होती. खोटं सांगता? कुठं मतदान झालं सांगा. तुम्ही भाजपचा अध्यक्ष मतदान करून नेमला का तो नबी? तुम्ही आता भाजपचा अध्यक्ष निवडणूक घेऊन नेमला काय? नेहरूंच्या निवडणुकीत सांगताय का खोटं बोलताय? पुन्हा पुन्हा असं कुठलंही मतदान झालेलं नाही. नेहरूंना पंतप्रधान करण्यासाठी मतदान झालेलं नाही. कृपया चॅनलमधून खोटं जाऊ देऊ नका. असेल तर पुरावा द्या. आंबेडकरजी नाही. काँग्रेसला तोडीस तोड उत्तर लोकांनी दिलेलं आहे. आपण आता नजीकच्या झालेल्या काल निकाल जाहीर झाले त्या निकालामध्ये पण पाहिले काँग्रेसचा खोटेपणा लोकांच्या समोर आलेला आहे. कुणाचीही नावं घेऊन नगरपालिका पण मला एक कळत नाहीये काँग्रेसचा खोटेपणा समोर आलाय वगैरे हे सगळं ठीक आहे. तुमच्या विद्वत्तेला नाही हनुमंत पवार एक मिनिट, जे अपीजमेंट केलेली आहे ती देशासमोर आहे आणि ही अपीजमेंट करत असताना आम्ही जर हिंदूंची बाजू घेतली तर आम्ही मात्र घटना विरोधी आणि हे अपीजमेंट करणारे हे कुठल्या घटनेच्या बाजूचे होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन तुम्ही जरी काही खोटं पसरवायचा प्रयत्न केला तरी बाबासाहेबांचे विचार सर्व समाजासमोर आहेत, सर्व मतदारांसमोर आहेत आणि मतदार तुम्हाला वेळोवेळी निवडणुकीच्या द्वारे तुम्हाला उत्तर देत आहेत. बरं, या चर्चेमध्ये मी यासाठी थांबतो. येतो आपल्याकडे हनुमंत पवार. या चर्चेमध्ये संघ विचारांचे अभ्यासक मकरंद मुळे सध्या आपल्या सोबत आहेत. मी त्यांच्याकडे जातो, त्यांना या चर्चेत आणू इच्छितो. मकरंद मुळे, मला आपल्याला हे विचारायचं आहे की अर्थातच मोहन भागवत यांचं विधान आपण ऐकलं असेल. मोहन भागवत हे जेव्हा संविधानाविषयी अशा पद्धतीनं बोलतायत, संविधानाचा संदर्भ देऊन हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडतायत, तेव्हा असा प्रश्न पडतोय की त्यांना संविधानातली मूल्य आणि संविधान हे मान्य आहे की नाही, किंवा ते हिंदू राष्ट्राची संकल्पना कशी स्वीकारतात जेव्हा संविधान सांगताय की हे राष्ट्र धर्मनिरपेक्ष आहे. नमस्कार. नमस्कार. येतोय आवाज? हो येतोय, सलग बोला सर. चर्चेत काही मी फार सुरुवातीपासून असल्यामुळे काय काय मुद्दे आलेत ते काही मला माहित नाहीये.
हा. पण ज्या प्रकारचं विषय तुम्ही निवडलात आणि जी माहिती आहे किंवा मी जो प्रकारचा संघाच्याकडे अभ्यासक म्हणून बघतो त्या दृष्टीने मी सांगू शकतो की साधारणपणे संघाच्या कुठल्याही वक्ता जो असतो किंवा कुठलाही कार्यकर्ता असतो जेव्हा तो संविधान हा शब्द वापरतो तेव्हा एकदम काहीतरी झालंय अशा प्रकारची एक विचित्र मानसिकता तयार होते आणि लगेच चर्चेचं एक काहूर उठतं. मला असं वाटतं असं काही करण्याची गरज नाहीये. त्याचं कारण असं आहे की संघाला 100 वर्ष झालेली आहे. या 100 वर्षाच्या काळात संघावर 3 वेळा बंदी घातली गेली होती. कुठलीही संस्था तिचा विचार आपल्याला आवडो न आवडो, पटो न पटो, त्याच्याबरोबर वैचारिक मतभेद असो नसो, तरी सुद्धा एखादी संघटना ज्यावेळी 100 वर्ष काम करते आणि 100 वर्षाच्या कामकाजात ती वृद्धिंगत होते, वाढते, त्यावेळी लोकांच्या गरजेतनं समाजाच्या उपयोगी ती आहे म्हणूनच ती वाढते. अन्यथा असं कुठलंही संघटन कुठल्याही प्रकारचं सामाजिक असो, सांस्कृतिक नाही संघाविषयी काही आक्षेप नाही. मला फक्त थेट मोहन भागवत यांच्या वक्तव्याच्या अनुषंगाने तुमच्याकडनं एवढं समजून घ्यायच्यामुळे की नैसर्गिक हिंदू राष्ट्र आहे असं जेव्हा मोहन भागवत म्हणतायत तेव्हा धर्मनिरपेक्ष या शब्दाची गरज तुम्हाला उरतेय का? पुढारीच्याच त्या मुद्द्यावर येतोय. मला हे स्पष्ट अधिक मी एवढ्याकरता वेळ घेतोय की हे का स्पष्ट करतोय तर असं करण्याची किंवा अशाकडे लगेच बघण्याची गरज नाहीये. मुळातच त्यांनी जे म्हटलेलं आहे ते भाषण सगळीकडे उपलब्ध आहे. त्याचा प्रत्येक जण आपापल्या सोयीचा जर अर्थ काढायचा ठरला तर मग चर्चाच होणार नाही, मग वादच फक्त निर्माण होतील. त्यांनी जे म्हटलेलं आहे की असं आहे की हिंदू राष्ट्र आणि संविधान काही वेगळं नाही, कारण समतेचं तत्व, बंधुतेचं तत्व हे ते सारखंच आहे. आणि एकूण जी हिंदू ही जीवनशैली पद्धती आहे म्हणजे आपण लक्षात घेतलं पाहिजे संघाची स्थापना 1925 सालची आहे आणि हिंदू जीवन पद्धती ही त्यापूर्वीची आहे, खूप जुनी आहे, तिथपासून ती चाललेली आहे. या जीवन पद्धतीची काही वैशिष्ट्ये आहेत, युगानुकूल बदलत गेलेली आहे, लवचिक आहे. त्यामुळे एका अर्थाने संविधानातली जी मूल्य संविधानाच्या अस्तित्वात आल्यानंतर आहे ती मुळातच हिंदू संस्कृतीत आहे. अशी असल्यामुळे त्याकरता परत वेगळं काही करण्याची गरज नाही असा त्यांचा विचार. असं त्यांना म्हणायचं होतं असं आपण म्हणताय. अर्थात हनुमंत पवार आपली एक कमेंट माझ्याकडचा चर्चेचा वेळ संपत आलाय म्हणून हनुमंत पवार त्यांचं म्हणणं आहे की चुकीच्या अर्थातच हे वाक्य घेतलं गेलं. अगदी 100 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला झाली. हे 100 वर्ष होत असताना संघानं किंवा मोहनराव भागवतांनी किंवा त्यांचे प्रतिनिधित्व अभ्यासक जे काय असेल ते म्हणून जे मुळे सर बसलेले आहेत त्यांनी सांगावं की भारतीय संविधान निर्माण होताना संविधान सभेच्या कामकाजावर संघानं बहिष्कार का टाकला होता. 1. 2. भारतीय संविधानाविषयी संस्मरणीय म्हणतात त्या गोळवळकर गुरुजींचे जे विचार आहेत त्या गोळवळकर गुरुजीचे जे विचार आहेत ते विचार संघाला आज मान्य आहेत का संघानं ते सोडून दिले हे सांगावं. आम्ही चर्चा ऐकायला तयार आहोत. बरं प्रतिप्रश्न घ्यायला वेळ नाहीये. आंबेकरजी आपली शेवटची कॉमेंट या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने. काँग्रेसचा जनाधार संपत चालला याची काँग्रेसला जाणीव प्रत्येक निवडणुकीमध्ये होते आहे. त्यामुळे काँग्रेसला कुठला तरी असा मुद्दा उकरून काढून आपण फार जनतेच्या संविधान बोला जनाधाराचं सांगू नका. 80% लोक आमचे घेऊन जनाधार वाढवता काय तुमची लोक तयार करा ना संघाची. त्यामुळे हे संघाचं केडर का निवडणुकीला उभा राहत नाही. कशाला राणे लागतात, कशाला चव्हाण होतच त्यांनी किती आरडाओरडा केला. मग जनाधार म्हणतात ना ते चर्चेची वेळ संपत आले म्हणून थांबवतो. शेवटी एवढंच म्हणायचं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांचे विधान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्यावरची सगळी मतांतर सुद्धा आपल्या समोर आहेत. संविधान हा तो पवित्र ग्रंथ आहे ज्या ग्रंथाच्या पायावरती हा देश इतकी वर्ष उभा आहे. हिंदू राष्ट्र ही संकल्पना याकडे हिंदुत्ववाद्यांनी आजवर ध्येय म्हणून पाहिलेलं आहे. या संकल्पनेला विरोध करणाऱ्यांनी राजकीय अजेंडा म्हणून पाहिलेला आहे. आता या सगळ्यातनं जो काही अर्थ काढायचा आहे तो भारतीय म्हणून तुम्हा आम्हाला काढायचा आहे. तो अर्थ काढण्याचं स्वातंत्र्य संविधानानेच आपल्या सर्वांना दिलंय. याचं भान ठेवूया आणि तो अर्थ काढण्याचा प्रयत्न करूया. चर्चेच्या या धोरण्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पाहत राहा पुढारी न्यूज.